नमस्कार मंडळी, एक छोटीशी कहाणी. संपत्ती गोळा करताना हा एक विचार अवश्य करा. दोन मुलं दूरच्या प्रवासाला निघाली होती. एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चवड बांधून दिली, तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याची सर्व साहित्य दिली. आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता. 2-3 दिवस त्याची तयार शिदोरी होती. तो मजेत होता. पण काही दिवस पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली, तसतसा त्याचा आनंदही कमी होत गेला. दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खायचा. मजेत आणि आनंदात प्रवास करत होता. तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणे म्हणजे शिक्षण होय. संपत्ती गोळा करताना हा एक विचार अवश्य करा की आपला मुलगा यात काही देण्यापेक्षा त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवू शकाल. समाज आणि देशासाठी काही कार्यासाठी कशी उपयोग आणि करू